नमस्कार. इथे मी शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालते आणि 2 हिरव्या मिरच्या कापून घालते. एक बटाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून. बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घेते. अशा प्रकारे आणि स्वच्छ धुवून डाळीमध्ये घालून थोडंसं मीठ घालते, हिंग घालते वरून आणि डाळ शिजून घेते. डाळ शिजून घेतलेली आहे. बटाटे बाजूला काढून घेते आणि ओलं खोबरं घेते मिक्सरच्या भांड्यात. थोडीशी हळद आणि जिरं, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे. आता डाळ मी भांड्यात काढून घेते आणि घोटून घेते. तर शिजून ठेवलेले बटाट्याची फोडी घालते, खोबऱ्याची पेस्ट घालते आणि गॅसवरती गरम करायला ठेवते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि डाळीला छान उकळी काढून घेते. कढीपत्त्याची पानं घालते, मिक्स करून घेते आणि डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचा बटाटा घालून वरण तयार आहे. इथे भोपळा घेतलेला आहे. त्याचं साल काढून घेते अगोदर आणि मधून त्याचे पहिले कापं काढून घेते. अशा प्रकारे भोपळ्याची कापं कापून झालेली आहे. आता मी धुवून घेते स्वच्छ आणि बाकीच्या भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. एवढ्या आकाराचे तुकडे करून घेते. कढईत भोपळा कापून ठेवलेला घालते. एक मोठा कांदा, हिरवी मिरची घालते, थोडंसं पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि सगळं मिक्स करून घेते. आणि भाजीला झाकण लावून शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते. 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. भाजीतनं पाणी सुटलेलं आहे. ओलं खोबरं घालते, थोडीशी साखर घालते आणि मिक्स करून घेते. पाणी आटेपर्यंत भाजी परतून घेते. भाजीतनं पाणी आटलेलं आहे. भोपळ्याची भाजी तयार आहे. ते तोंडली घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून. त्याची दोन्ही टोकं काढून घेते आणि एका तोंडलीचे 4 तुकडे करून घेते. अशा प्रकारे तोंडली कापून झालेली आहे. थोडंसं मीठ लावते म्हणजे लवकर नरम होईल. कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं घालते फोडणीला. एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते आणि परतून घेते. थोडंसं हिंग घालते आणि मिक्स करून घेते. एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून मिक्स करून घेते. लाल तिखट, हळद सगळं मिक्स करून घेते. इथे चिरून ठेवलेली तोंडली घालते. इथे चवळी घेतलेली आहे मी 5-6 तास भिजत घातलेली. ती पण घालते आणि मसाल्यावर परतून घेते. ओलं खोबरं घालते, थोडंसं मीठ घालते. तोंडलीला अगोदर मीठ लावलेलं आहे, थोडंसंच घालते. मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते. 2 चमचे पाणी घालते आणि भाजी सरळ करून घेते आणि कुकरला 2 शिट्या काढून घेते. कुकर थंड झालेला आहे. मी झाकण काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. भाजी मिक्स करून घेते. चवळी पण शिजलेली आहे. चवळी आणि तोंडलीची भाजी तयार आहे. इथे भोपळ्याच्या कापांना मी लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ लावून घेते.
मसाला लावून झालेला आहे, मी बाजूला ठेवलेलं अर्ध्या तासासाठी. इथे रवा घेतलेला आहे, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालते आणि लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेते आणि भोपळ्याच्या कापांना लावून घेते. अशा प्रकारे भोपळ्याच्या कापांना रवा लावून घेते. इथे पॅनवरती तेल गरम करायला ठेवलेलं, त्यात भोपळ्याची कापं फ्राय करायला ठेवते. आणि झाकण लावून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले. आता दुसऱ्या बाजूने भोपळ्याची कापं फ्राय करायला ठेवते. पुन्हा एकदा झाकण लावून घेते. आता झाकण काढलेलं आहे. झाकण काढून पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. भोपळ्याची कापं शिजलेली आहेत. भोपळ्याची कापं तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.